नमस्कार. मी सारंग कुलकर्णी. अक्षरधन कथा वाचन स्पर्धेसाठी मी माझी कथा सादर करीत आहे. ही कथा माझी स्वलिखित असून कथेचे नाव आहे डबल स्कूप. आज सौमित्र पार्टीसाठी मस्त तयार होत होता. नवीन ब्रँडेड ड्रेस परिधान करून तो हॉटेलमध्ये पोहोचला. मोनिका त्याची सहकारी पण नटून थटून आली होती. सौमित्र तिच्याकडे एकटक पाहत होता. ते पाहत असताना जणू आजूबाजूचे सारे जगच तो विसरला होता. हॅलो, कसा आहेस? मोनिकाने सौमित्रला विचारले. पण सौमित्रचे भान कुठे ताळ्यावर होते. अजूनही तो त्या वेगळ्याच दुनियेत रमलेला होता. हॅलो, अरे कुठे आहेस? असे म्हणत तिने सौमित्रला भानावर आणले. हॅलो, मी मस्त. सौमित्र हळूहळू भानावर आला. सर्वजण पार्टीत मस्त मजा करत होते. प्रणव सौमित्रजवळ आला आणि म्हणाला, सौमित्र आज होऊन जाऊ दे. असे प्रणवने म्हणताच सौमित्र जरा गोंधळला. नक्की तू काय म्हणतो आहेस? असे त्याने विचारले. प्रणव म्हणाला, अरे मागील 6 ते 7 महिन्यांपासून काय सुरू आहे ते आम्हाला दिसत नाही आहे का? तुझ्या डोळ्यात आणि तुझ्या वागण्यात सर्व काही कळते आहे. असे तो बोलताच सौमित्र लाजला. आता प्रोजेक्टही संपला आहे आणि पुढील आठवड्यापासून नवीन प्रोजेक्ट येईल. त्याआधीच एकदा तुझ्या प्रेमाची कबुली मोनिकाला देऊन टाक. नक्कीच ती तुला हो म्हणेल, कारण तीही तुझ्याशी खूप बोलते आहे असे मला वाटते. या सर्व गोष्टींनी सौमित्रला एक वेगळा स्वरूप आला. सौमित्र नकळतपणे मोनिकाच्या जवळ गेला. मोनिका, माझे तुझ्यावर प्रेम आहे. तुला मी तुझा भावी सहकारी म्हणून चालेल का? असे त्याने बेधडकपणे तिला विचारले. मोनिका जरा गोंधळली आणि तिला हा काय नक्की प्रश्न आहे हे समजलेच नाही. तिच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र आता नक्कीच बदलले आणि तिला आता काय बोलावे ते समजतच नव्हते. सौमित्र, मी तुला मित्र म्हणून बघितले होते, पण तू हा आता वेगळाच प्रश्न विचारून मला वेगळ्याच संकटात टाकले आहेस. पण मला माफ कर. माझ्या मनात तुझ्याबद्दल असा कोणताही विचार नाही आणि कृपया करून पुन्हा असे काही प्रश्न मला विचारू नको, असे ती सौमित्रला म्हणाली. या उत्तराने सौमित्र मात्र नक्कीच नाराज झाला. सॉरी, मी तुला असे विचारायला नको पाहिजे होते. असे तो म्हणत असतानाच विकास म्हणजेच त्यांचा प्रोजेक्ट मॅनेजर जवळ आला आणि ती चर्चा तेथेच थांबली. बघता बघता 2 वर्षे सरली. सौमित्राच्या घरूनही आता लग्नासाठी मुली पाहण्याचा कार्यक्रम सुरू झाला होता. असेच एका मुलीला भेटण्यासाठी सौमित्र रविवारी सकाळी हॉटेलमध्ये हजर झाला. समोर पाहिले तर टेबलवर सानिका बसली होती, पण तो तिच्याकडे पाहतच राहिला. त्याला अचानक 2 वर्षापूर्वीचा काळ आठवला आणि मनात कोलाहल सुरू झाला. सानिका की मोनिका त्याला काही समजतच नव्हते. नजरेवर विश्वास बसत नव्हता. तो एकाच ठिकाणी उभा राहून सानिकाकडे पाहत होता. असा बराच वेळ निघून गेला. हॅलो, मी सानिका. तू सौमित्र का? असे तिने विचारले. सौमित्र अजूनही धक्क्यातून सावरला नव्हता. नक्की काय म्हणावे हे त्याला कळत नव्हते. आजूबाजूचे सर्व जग थांबून गेले होते आणि आपण कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी आलो आहोत किंवा हरवलो आहोत असे त्याला वाटत होते. तो कसा तरी सावरला आणि हो, मीच सौमित्र असे म्हणून खुर्चीत बसला. दोघांनीही ऑर्डर दिली आणि त्यानंतर त्याने प्रश्न विचारला, तुझी कोणती जुळी बहीण आहे का? हा प्रश्न ऐकताच सानिकाला अतिशय नवल वाटले. हो, आम्ही जुळ्या बहिणी आहोत आणि माझ्या बहिणीचे नाव मोनिका. हे ऐकताच तो स्तब्ध झाला. काय बोलावे ते समजतच नाही. या जगात आश्चर्यकारक आणि अद्भुत असे प्रसंग घडत असतात, पण ते नक्की आपल्याच जीवनात घडावे याचे मात्र सौमित्रला एक नवल वाटत होते. 1-1.5 तास सौमित्र आणि सानिकाने भरपूर चर्चा केली आणि मनमोकळ्या गप्पा मारल्या. शेवटी सौमित्राने सानिकाला घडलेल्या सर्व प्रकरणाची कल्पना दिली. मोनिकाबरोबर असणारी त्याची मैत्री आणि मोनिकासमोर ठेवलेला प्रेमाचा प्रस्ताव हे सर्व त्याने सानिकास सांगितले. सानिका हे ऐकताना अतिशय खळखळून हसत होती. त्यानंतर शेवटी ती म्हणाली, आपली भेट होण्या अगोदरच मी तुझ्याबद्दल सर्व काही मोनिकास विचारले होते आणि मोनिकाने मला तुमच्या मैत्रीची सर्व कल्पना दिली होती. पण ते सर्व सांगत असताना तुझ्यासारखा मित्र किंबहुना जोडीदार मला कधीच मिळणार नाही असेही ती वारंवार मला सांगत होती. त्यामुळेच मी तुला भेटण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर झालेल्या गप्पा आणि आज तू मनमोकळेपणाने दिलेली प्रेमाची कबुली हे ऐकून मोनिकाने मला जे सर्व काही सांगितले होते ते खरेच आहे हे सिद्ध झाले आहे. इतका प्रामाणिक आणि चांगला सहकारी मला मिळणार नाही हे मलाही पटले आहे आणि मी त्यामुळेच तुला होकार देण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे शब्द ऐकताच सौमित्रला भारावून आले आणि चेहऱ्यावर हास्य उमटले. आजच्या युगात प्रत्येकाचे कोणावर तरी प्रेम असते. कधीतरी कोणी त्याची कबुली देतं तर कोणी आयुष्यभर लपवून ठेवतात. पण यामुळे तो व्यक्ती हा चुकीचा आहे किंवा दोषी आहे असे मुळीच म्हणता येत नाही. पण त्या प्रेमामागे असलेली भावना ही जर शुद्ध आणि निरपेक्ष असेल तर ते प्रेम नक्कीच योग्य असते.
मला माहिती आहे तुला माझी बहीण आवडत होती, पण तिला कोणी अजून आवडत होता. त्यामुळे तिने तुला नकार दिला. परंतु याचा अर्थ तू अयोग्य माणूस आहेस असा मुळीच होत नाही. सानिकाने हे सांगताच सौमित्राच्या चेहऱ्यावर हसू उमटले. दोघांनीही डबल स्कूप आईस्क्रीमची ऑर्डर दिली आणि नवीन नात्यांचा शुभारंभ केला. धन्यवाद.